नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या 10 जागांपैकी 6 जागा या भारतीय जनता पक्षाला वाटायला आलेल्या आहेत. कारण संख्याबळानुसार विधानसभेतल्या आमदारांच्या संख्याबळानुसार भारतीय जनता पक्षाला 6 जागा मिळणार आहेत. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेला 2 जागा मिळणार आहेत. 1 जागा मिळणार आहे ती अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि 1 जागा मिळणार आहे ती महाविकास आघाडीला. आता भारतीय जनता पक्षाला 6 जागा जरी मिळणार असल्या तरी संख्याबळानुसार मिळणाऱ्या असल्या तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाकडं इच्छुकांची प्रचंड गर्दी आहे. आत्ता जी सगळी नावं चर्चेत आहेत राज्यभराच्या संबंध याद्यांमध्ये, त्याच्यामध्ये मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा अशा सगळ्या ठिकठिकाणच्या नावांची प्रचंड चर्चा आहे. सगळा जर हिशेब काढला सगळ्या इच्छुकांचा भारतीय जनता पक्षाच्या नुसत्या एकट्या भारतीय जनता पक्षाचे इच्छुक कोण कोण असू शकतील याचा जर आपण विचार केला तर जवळजवळ 25 ते 30 नावं पुढे येत आहेत. आता प्रश्न असा आहे की सांगली जिल्ह्यातून कुणाची ह्या जागेसाठी वर्णी लागणार का? मुळात सांगली जिल्ह्याला एखादी जागा भारतीय जनता पक्षाची मिळणार का? 2 जागा आहेत त्यापैकी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं काही जागा मिळणार का? आणि महाविकास आघाडीची तर एकच जागा आहे, त्यामुळं तो काही फार प्रश्न येईल असं दिसत नाही इथून जागा मिळण्यासाठी. परंतु मुख्यतः भारतीय जनता पक्ष सांगली जिल्ह्याला जागा देणार का एक विधान परिषदेची, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. आता सांगली जिल्ह्यातनं जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतंय की प्रामुख्यानं ज्यांची इच्छुक म्हणून नावं पुढं आलेली आहेत ते माजी खासदार संजय काका पाटील आहेत. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आहेत, त्यांचंही नाव इच्छुक म्हणून पुढं आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, त्यानंतर विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, नीताताई केळकर MSCBच्या आता संचालक आहेत, भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत, अनेक वर्ष त्या भारतीय जनता पक्षाचं काम करत आहेत, आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख. आता या सगळ्यामध्ये निकष कुठला लावला जाणार आहे तर असं समजतंय, म्हणजे सांगितलं जातंय की यामध्ये प्रामुख्यानं ज्या ताज्या निवडणुका झालेल्या आहेत, नगर परिषदेची निवडणूक असेल, महापालिकेची निवडणूक असेल आणि जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका असतील, यामध्ये ज्यांनी काही यश मिळवून दिलेलं आहे, पक्षाला यश मिळवून दिलं आहे किंवा ज्यांनी आपली ताकद दाखवून दिलेली आहे त्यांचा प्रामुख्यानं विचार होणार आहे. आता यामध्ये आणखी 2 नावं भारतीय जनता पक्षातर्फे पुढं आहेत. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष असलेल्या जयश्री वहिनी पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक असलेले पृथ्वीराज बाबा पाटील यांचाही समावेश आहे. अर्थात त्यांना प्रवेश करताना काय नेमकं सांगितलं गेलं तर किंवा त्यांना काय आश्वासन दिलं तर हे आत्ता तरी काही माहीत नाही आहे, परंतु ही काही नावं आपल्या समोर दिसत आहेत. यापैकी संजय काकांचं नाव मात्र चर्चेत राज्य पातळीवर सुद्धा दिसतंय. आता काहींना आश्चर्य वाटते की संजय काकांचं नाव कसं पुढं आलं, कारण ते आत्तासुद्धा अधिकृतरित्या काही भारतीय जनता पक्षात आहेत असं दिसत नाही. परंतु त्यांचा प्रथम गेल्या 2014मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यापासून किंबहुना त्याही पूर्वीपासून त्यांचा भारतीय जनता पक्षाकडं असलेला ओढा काही लपून राहिलेला नाही. 2 वेळा त्यांनी सांगलीतनं खासदारकी मिळवली, भारतीय जनता पक्षाला मोठा विजय मिळवून दिला, आणि आता लोकसभेला त्यांचा पराभव हा भारतीय जनता पक्षातल्या अंतर्गत गटबाजीतूनच झाला होता, आणि तो कुणी करायची त्याची सुरुवात केली हेही सगळ्यांना माहीत आहे. अर्थात त्यावेळेला एकूण जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार संजय काकांचा पराभव झाला हे खरं आहे, पण त्यात भारतीय जनता पक्षातली गटबाजी आणि संजय काकांच्या उमेदवारीला जो विरोध झाला तो सुद्धा कारणीभूत होता. परंतु नंतरच्या काळामध्ये मात्र संजय काकांनी नगरपालिका, तासगाव नगरपालिका एक हाती स्वतः जिंकून आणली. त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी यश मिळवलं, पंचायत समितीची तासगावची सत्ता त्यांनी आपल्याकडे खेचून घेतली, आणि आत्ताची जर एकूण परिस्थिती जिल्ह्यातली पाहिली तर संजय काकांसारखा एखादा असा कणखर नेता पक्षाला आवश्यक असावा असं वाटत असावं पक्षश्रेष्ठींना, म्हणून त्यांचं नाव समोर दिसतंय. आता दुसरी जी नावं आहेत त्याच्यामध्ये वैभव पाटील आहेत विट्याचे,
परंतु त्यांना पक्षानं उमेदवारी दिली ती आणि नंतर विटा नगरपालिकेच्या निवडणुकीतही त्यांना काही फार यश मिळवता आलेलं नाही. तरीसुद्धा त्यांच्या नावाचा विचार सुरू आहे असं सांगितलं जातं, म्हणजे किंवा त्यांचा नावाचा विचार व्हावा अशी अपेक्षा आहे. सम्राट महाडिक यांना शिराळा विधानसभा निवडणुकीच्या वेळेला सत्यजित देशमुख यांना उमेदवारी देताना सम्राट महाडिक यांना आश्वासन दिलं तर असं म्हणतात की त्यांना विधान परिषदेवरती संधी दिली जाईल. पाहूया आता त्यांच्या बाबतीत काय होते ते. परंतु वाळवा तालुक्यातला परफॉर्मन्स हा सुद्धा यामध्ये विचारात घेतला जाणार आहे. आष्टा आणि इस्लामपूर म्हणजे ईश्वरपूर नगरपालिकेची निवडणूक आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक यांचा सुद्धा परफॉर्मन्स तिथं विचारात घेतला जाऊ शकतो. सांगलीमध्ये शेखर इनामदार यांचं नाव आघाडीवरती आहे. पृथ्वीराज पाटील, जयश्री वहिनींचं नाव आघाडीवर आहे. आता या तिघांच्या नावांमध्ये अशी शक्यता व्यक्त केली जाते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा यांची नावं चर्चेत असणार आहेत. ह्या तिघांची संग्रामसिंह देशमुख भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे नेते यांना पक्षानं पदवीधरमधनं उमेदवारी दिलेली होती, विधानसभेला उमेदवारी दिली होती, परंतु त्यांचा त्यावेळेला पराभव झाला. पृथ्वीराज देशमुख यांना पलूस नगरपालिकेची सत्ता काही भारतीय जनता पक्षाकडे खेचून आणता आली नाही आणि जिल्हा परिषदेच्या पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झालेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता ही विधान परिषदेची निवडणूक होतीये. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आधीच भरपूर इच्छुक उमेदवार आहेत, इच्छुक नेते आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्याचा काही विचार होईल का असं आज तरी काही सांगता येत नाही. मुख्य प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षसुद्धा इथं त्याचा विचार करणार आहे का. भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जो पराभव झालेला आहे त्या पराभवाचा एकूण विचार करून त्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्षाला पक्षाची पुनर्बांधणी करायची आहे आणि त्या दृष्टीनं ते अशा नेत्याला उमेदवारी दिली तर म्हणजे सांगली जिल्ह्याच्या वाटणीला उमेदवारी आली तर अशा नेत्याला देतील की जो संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपली ताकद दाखवू शकेल आणि आपलं नेतृत्व पुन्हा सिद्ध करू शकेल, पक्षाला पुन्हा उभारी देऊ शकेल. आता ह्यापैकी भारतीय जनता पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत ज्यांचं नाव सतत चर्चेत असतं हे दोन्ही नेते म्हणजे नेता केळकर आणि मकरंद देशपांडे यांचा विचार भारतीय जनता पक्ष करणार आहे का असा आता जुन्या कार्यकर्त्यांचा नेहमीचा सवाल आहे. त्यांना कधीच त्यांची सतत चर्चा होती परंतु त्यांचा कधी विचार होत नाही. आता भारतीय जनता पक्षातर्फे नेहमीच्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या हातातच बरेचसे अधिकार आहेत. केंद्राकडे त्यांनी यादी पाठवली असं म्हणतात सुद्धा 30 जणांची. आता नेमकं काय झाले काय आपल्याला माहीत नाही, परंतु धक्कातंत्रसुद्धा असू शकतं. कुणाचं नाव येईल आज काही सांगता येत नाही, परंतु या सगळ्यांची नावं सध्या तरी मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत. सांगली जिल्ह्याला संधी मिळणार का हा खरा सवाल आहे आणि मिळाली तर ती संधी कुणाला मिळणार हा दुसरा सवाल आहे. पाहूया नेमकं काय होतं ते. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.